एकनाथ शिंदे अपात्र होणार होते, पण तरीही अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्यात आलं. हा युक्तिवाद आहे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा. काल सलग 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच ज्या घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना कोणी दिला, असा थेट सवालच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये विचारला. शिंदेंनी 2018ची घटना नाकारून स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. ती कोणत्या आधारावर जाहीर केली असं म्हणत त्यांनी जोरदार युक्तिवाद केला. ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला आणि याचा खटला सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला एक आदेश दिला होता. हा आदेश असा होता की शिवसेना पक्ष फुटीनंतरच्या कोणत्याही गोष्टी लक्षात घेऊ नका. तरीसुद्धा निवडणूक आयोगाने चक्क पक्ष फुटल्यानंतरचं बहुमत विचारात घेतलं आणि पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं. हा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. यामुळे निवडणूक आयोगानं थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा पालन न केल्याचं कपिल सिब्बल यांनी उघडकीस आणलं. तसेच यावेळी कपिल सिब्बल यांनी हे सुद्धा विचारलं की जर पक्षात वाद होता आणि पक्ष फुटला होता तर एकतर पक्षाची मान्यता रद्द करायला हवी होती किंवा पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यायला हवं होतं. त्याऐवजी निवडणूक आयोगानं ते थेट एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकलं. तसेच पक्षाची घटना लोकशाहीप्रमाणे आहे की नाही हे ठरवण्याचा कोणताही अधिकार निवडणूक आयोगाला नाही किंवा निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात त्या बाबी येतच नाहीत. तरीसुद्धा कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगानं शिवसेनेची 2018ची घटना बेकायदेशीर आणि अवैध ठरवली. पण या सगळ्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे एकनाथ शिंदे हे होतेच अपात्र, मग ते मुख्यमंत्री झालेच कसे? या प्रश्नानं मात्र एकनाथ शिंदेंची चांगलीच गोची झाली आहे. यासोबतच त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेला निर्णय बदलावा अशी विनंती केली. आमदार अपात्र करण्याचा निर्णय तत्कालीन सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला होता आणि यामुळं निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं. पण एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर सावलं उपस्थित करत कपिल सिब्बल यांनी मोठा डाव टाकलाय. नक्की काय घडलंय? कपिल सिब्बल यांनी नक्की कोणता युक्तिवाद केलाय? यामुळं एकनाथ शिंदेंची कशी गोची झाली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अत्यंत गंभीर आणि मोठे आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्षात कोणतेही कायदेशीर अधिकार क्षेत्र नसतानाही केवळ एका विशिष्ट गटाला म्हणजे एकनाथ शिंदे यांना लाभ मिळवून देण्यासाठी आयोगानं आपल्या अधिकाराबाहेर जाऊन निर्णय दिला, असा जोरदार युक्तिवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांचा मुख्य रोख निवडणूक आयोगाचा निर्णय कसा कायदेशीर चौकटीत बसत नाही आणि त्या निर्णयाच्या आधारे ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार होती त्यांना थेट मुख्यमंत्रीपद कसं मिळालं हे पुराव्यानिशी मांडणार होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आयोगानं शिवसेना पक्ष नाव आणि अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं होतं. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की एकनाथ शिंदे यांना केवळ विधिमंडळातील आमदारांच्या संख्येच्या आधारावर मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं, परंतु जमिनीवरची आणि वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी होती. सर्वोच्च न्यायालयानं पक्ष फुटीनंतरच्या घडामोडी किंवा नवीन गोष्टींचा विचार करू नका असा स्पष्ट आदेश दिला असतानाही निवडणूक आयोगानं याच गोष्टींचा आधार घेत निर्णय दिला. 10व्या अनुसूचीच्या नियमानुसार जे आमदार प्रत्यक्षपणे अपात्रतेच्या फेऱ्यात अडकले होते त्यांना केवळ संख्याबळाच्या जोरावर सत्तेत बसवण्यात आलं, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. याच मुद्द्यावर पुढे बोलताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर थेट 2018च्या पक्षाच्या घटनेलाच मान्यता नाकारली. परंतु मूळ मुद्दा असा आहे की जर त्यांना ही घटना मान्य नव्हती तर ते याच घटनेच्या आणि संविधानाच्या आधारावर पूर्वी आमदार आणि मंत्री कसे बनले? यावेळी त्यांनी त्या घटनेवरही कोणताही आक्षेप का घेतला नाही? जेव्हा पक्षात बंडखोरी झाली आणि पक्षाच्या संविधानाला बाजूला सारत त्यांनी स्वतःची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, ती नेमकी कोणत्या कायदेशीर आधारावर तयार करण्यात आली, असा रोखठोक सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. तसेच निवडणूक आयोगानं या प्रकरणात निकाल देताना 1994 मधील जनता दल प्रकरणाचा चुकीचा संदर्भ दिला, असंही सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं. शिवसेना आणि जनता दल यांच्या प्रकरणांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, त्यामुळे तो संदर्भ इथे लागूच होत नाही. याशिवाय पक्षाची अंतर्गत घटना लोकशाही पद्धतीने चालते की नाही हे ठरवण्याचा कोणताही अधिकार निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
तरीही आयोगानं 2018ची घटना बेकायदेशीर कशी ठरवली असा सवाल त्यांनी केला. या सर्व युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण मागणी केली. यापूर्वी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं जो निर्णय दिला होता त्यानुसार निवडणूक आयोग अपात्रतेच्या आधी निर्णय घेऊ शकतो असं स्पष्ट केलं होतं. मात्र जर विधानसभा अध्यक्षांच्या आधी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि नंतर अपात्र ठरले तर संपूर्ण गणित बिघडतं. त्यामुळं या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी हा संपूर्ण वाद 7 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवला जावा अशी जोरदार विनंती सिब्बल यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर होतं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.